शेतकऱ्यांच्या प्रश्नांनंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले असून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले। बच्चू कडू यांनी सरकारच्या आदेशाची होळी करत सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारच्या आदेशाची जाळपोळ केली आहे। सरकारने तात्काळ आदेश रद्द न केल्यास शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या दालनात आंदोलन करणार असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे। जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा GR रद्द करा ही मागणी आंदोलनातून यावेळी करण्यात आली। तर राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणारा आहे। त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा GR तात्काळ रद्द करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। सरकारने काढलेला हा GR बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 ला छेद देणारा असल्याचा आरोप कडू यांनी केला आहे। विद्यार्थ्यांचा शिक्षकाचं काय नुकसान होणार आहे? काय सगळ्यात मोठं विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे। काय झालं 61 ते 90 असं म्हणून 3 शिक्षक दिले आणि 61 ते मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण एवढं सांगत नाही बसत 61 ते 90 पर्यंत त्याच्यातही त्यांनी किमान मर्यादा 76 ठेवली। म्हणजे जर 75 जर असन तर तुम्हाला 3 शिक्षक भेटणार नाही 2 भेटन। आता 70-75 विद्यार्थ्याले जर 2 शिक्षक दिले तर शाळा चालन का? शाळा चालल्या नाही तर गावातल्या पोरीचं शिक्षण सगळं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही खाजगी शाळेमध्ये 15 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक दिला जातो। सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे। माझा सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजोरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला हाणून पाडायचा आहे। पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं, आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही, दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही। पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशन मध्ये काय म्हटलं आहे? राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का 1 ते 14 पर्यंत म्हणजे 6 ते 14 पर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे। आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि 1 विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय, तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे। त्याचा आम्ही विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन निर्णय मागे घेतला नाही, याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही।